मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांना क्रूर मारहाण होत असताना दुसरीकडे आरोपींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला. आरोपींचा जबाब न्यूज 18 लोकमत च्या हाती लागला आहे. संतोष देशमुखांना मारहाण होत असताना 4 व्हिडिओ कॉल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मोकारपंथी ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुप कॉल करण्यात आला. सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने संतोष देशमुखाला मारहाण झाल्यानंतर 3 वेळा व्हिडिओ कॉलवर चेहरा दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंचाचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होते, असा जबाब मोकारपंथी ग्रुपमधील 4 सदस्यांनी दिला आहे. देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पेक्षा जास्त व्हॉट्सअप कॉलवर काय बोलणं झालं? व्हॉट्सअप ग्रुप कॉलवर हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना अडवा आला होता, असे म्हणत 3 वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन चेहरा दाखवला. त्यावेळी सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमामधून रक्त येत होते. व्हॉट्सअप ग्रुपमधील एका सदस्याने कृष्णा आंधळेला सांगितले की वाघ्या लई मारला आहे, आता बास करा, सरपंचाला मारायचे, अशी सूचना देण्यात आली. पेक्षा जास्त कृष्णा आंधळेचे 4 व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल. कृष्णा आंधळे याने मोकारपंथी ग्रुप वर 4 वेळा ग्रुप व्हिडिओ कॉल केला होता. त्याची माहिती समोर आली आहे. एक पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5:44 17 सेकंद. 2. दुसरा व्हिडिओ कॉल 5:16 17 सेकंद. 3. तिसरा व्हिडिओ कॉल 5:19 2.3 4. चौथा व्हिडिओ कॉल 5:26 20 सेकंद 2.44